बाहेर पडा, मतदान हा तुमच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं शस्त्र आहे. त्या शस्त्राचा वापर झाला पाहिजे. त्याच्याने लोकशाही मजबूत होते आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक माणसाने मतदान करावं. तर तुमचा सर्वात मोठा अधिकार आहे. कुठल्याही अधिकारापेक्षा मतदानाचा अधिकार हा सर्वात मोठा आहे. सर, आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 18% मतदान झालेलं आहे. हा टक्का वाढवण्यासाठी मतदारांनी कसं सक्रिय झालं पाहिजे? एक तर मतदार याद्या कधी सुधारतात, आपल्याला अजून किती वर्ष लागतील हा माझा प्रश्न आहे. आपण आधुनिक भारताचं म्हणजे आपण काय कॉम्प्युटराइज्ड डिजिटल वगैरे सगळं म्हणतो आणि मतदारच याद्या व्यवस्थित नाही. मतदार मिळत नाहीत, मतदार नावं उलटी सुलटी झालेली असतात. इलेक्शन कमिशनला का म्हणजे का म्हणून ते सुधारत नाही मला काय कळत. एकीकडे प्रचार संपलेला आहे, पण प्रचार दरम्यान अनिल देशमुखांवरती हल्ला असेल, उद्धव ठाकरेंच्या कालचं प्रकरण असेल, एकंदरीतच सत्तेचा भयंकर माज आलाय, भयंकर माज. काल रात्री देखील माझ्या मतदारसंघात 4 वाजेस्तोर सगळेजण मोकाट फिरत होते पैसे घेऊन. मोकाट अर्थात मीही फार काय अडवायला गेलो नाही, पण म्हणजे हे काय चालू आहे? पोलीस त्यांच्या संरक्षणार्थ फिरतायत, काय चालू आहे काय? सुहास कांदेने देखील आता कोणाला मर्डर करून टाकले, फिक्स घ्या. तुम्हीच बघा ना, आणि तुम्हीच लोकांना दाखवा. सत्ताधारी पक्षाचे उमेदवार शिवसेनेचे, सत्ताधारी पक्षाच्या उमेदवार शिवसेनेचे हे जर डायरेक्ट खुनाच धमकी देत असतील तर आता आम्ही जॅकेट बिकेट घालूनच फिरलेलो बरं आहे. महाराष्ट्रात एक हेल्मेट, एक जॅकेट. संबंधातले आरोप हे अत्यंत हीन घाणेरड्या पातळीवरचे आरोप आहेत. मी तुमचा आवाज आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आत्ता काढू शकतो. आता नवीन पोरांना, नवीन जनरेशनला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं नॉलेज आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून कोणाचंही मॉर्फिंग करता येतं, काहीही दाखवता येतं. त्याचं अगदी नग्न छायाचित्र देखील, त्याचा नग्न व्हिडिओ देखील. आघाडीच्या कमीत कमी 160 ते 165 जागा येत आहेत असे संकेत महाराष्ट्रातून मिळत आहेत आणि आम्ही उत्साही आहोत. एक चांगलं सरकार देऊ असं वाटतं. ओके.